शासनाकडून देण्यात येणाऱ्या योजनांचे अर्थसहाय्य ऑक्टोबर या महिन्यापासून डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार असल्याचे आवाहन खामगाव तहसीलदार सुनील पाटील यांनी केले आहे। श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी विधवा, दिव्यांग, वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थीयांनी डीबीटी प्रणालीद्वारे अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे। त्यासाठी लाभधारकांनी आपले आधार कार्ड जवळच्या आधार केंद्रावर जाऊन अधिकृत करावे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। त्यासोबत सदर योजनेच्या लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक आपल्या बँक खात्याची जोडणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद, खामगाव। जनतेला काय आवाहन करू शकता सर? शासनाच्या धोरणाच्या अनुषंगाने संजय गांधी असेल, श्रावणबाळ असेल, या योजनांच्या लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यासंदर्भामध्ये शासनाचे दिशानिर्देश आहेत। त्या अनुषंगाने आपण तालुक्यातील सर्व संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांचा पूर्ण डाटा हा ॲक्युरेट केलेला आहे आणि त्या करेक्ट केलेल्या डाटाच्या अनुषंगाने त्याचं आधार लिंक असलेलं खातं आपण सर्व लाभार्थ्यांना मागितलेलं आहे। त्या अनुषंगाने आमच्याकडचे सगळे असलेले लाभार्थी श्रावणबाळचे 5614 लाभार्थी साधारणतः आमच्याकडे आहेत आणि त्याचप्रमाणे संजय योजनेचे जे आहेत विधवा, परित्यक्त्या आणि दुर्धर आजार आणि त्या सर्व लाभार्थी संख्या साधारणतः 6411 एवढी लाभार्थी संख्या आहे। त्या सर्वांचा डाटा आम्ही कलेक्ट केलेला आहे। फक्त आमच्याकडे आता एक साधारणतः 1500च्या लाभार्थ्यांचा डाटा मॅच होत नाही आहे। त्या अनुषंगाने मी संजय गांधी योजनेच्या सर्व लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे असतील किंवा संजय गांधी योजनेचे असतील, त्या लाभार्थ्यांना विनंती करतो आहे की तुमचे आधार लिंक असलेलं खातं आणि आधार कार्ड आणि बँक अकाउंटचं तुमची पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स एवढा जर डाटा तुम्ही आम्हाला दिला तर त्या अनुषंगाने आम्हाला सर्व लाभार्थ्यांचा थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे अनुदान वितरित करता येईल। शासनाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने त्यांचे अनुदानसुद्धा थेट त्यांच्या खात्यामध्ये मिळणार असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं सहकार्य जर आम्हाला केलं तर त्यांना सुद्धा फायदा होईल आणि पर्यायाने लाभार्थ्यांना, संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना जो मानसिक म्हणा किंवा जो विलंब होतो आहे तो सुद्धा पर्यायाने टाळता येईल।